तुला किती दस यानंतर अजून एक पाय पुरी चांगलं आहे नाही असे कसे रे पोरं तुम्ही घड्या घड्या बोलत नाही आम्हाला बघा बरं आला ठोकून किती येतो ठोकून दंड कन It's a little bit embarrassing situation for me how to express my feelings and emotions. I can't understand how to express my feelings and emotions. It's a little bit awkward situation for me. त्या भाषेत बोल ना काय करत होता वावरात नीट निवांत सांग काय करत होता वावरात बाबा मी आपल्या शेतामध्ये काम करून बघण्याचा प्रयत्न करत होतो प्रयत्न म्हणजे काय होतं की आपण आपल्या शेतामध्ये एवढे मजूर इन्व्हेस्ट करतो आपण एवढे लेबर इन्व्हेस्ट करतो पण त्याला रिटर्न्स मिळत नाहीत येस 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 अरे तुला काय वाटत शिकून सवरून आला आणि शेतात हात घातला म्हणजे शेतातून मोती बाहेर येणार आहे का अरे आमची अख्खी जिंदगी गेली तरी बी आम्हाला सुधारणा काशीनात आणि तुला काही कळतं का तुझं आता वय होत आलं लग्नाचं हा नको काढू अंगठावर कर अंगठावर अरे बाबा अंगठावर कर Oh, I'm extremely sorry, Bappa. I'm extremely sorry. पण मला जे सांगायचंय ते मी मायला सांगितलं ना तुम्ही प्लीज मायला विचारा ना असं मायला सांगितलं बॉर्डर पर लौटना होगा शोला बनके पत्थर है पिघलाना अब जो भी हो बादल बनके पर्वत पर है छाना कदमों से मिलते हैं कंधे कदमों से कदम मिलते हैं हम चलते हैं जब ऐसे तो दिल दुश्मन के हिलते हैं कंधों से मिलते हैं कंधे कदमों से आजा आजा जिंद शामी आने के तले हैं आजा जरी वाले नीले आसमाने के तले हैं चले हो ए बाबण्या इकडे अरे इकडे ये ना अरे इकडे ये म्हणलं तर तिकडूनच हातपाय हलवतो अरे बाबा इकडे ये मला बोलवलं का बाप्पा मला बोलवलं काय शिनत कुठे दादा वावरात गेला वावरात गेला काय करतो वावरात तिकडे उसाला पाणी घालतो ना उसाला पाणी घालतो त्याला कळतं का
उसाला कधी पाणी घालावं, केव्हा पाणी घालावं, कुठं पाणी घालावं, कसं पाणी घालावं ते त्याला पाठवून दे इकडं. काय पोरगाई माझ्या काही ध्यानात नाही येत. एवढं शिकून सवरून मोठं झालं तर एक घडाघडा बोलायचं ते दिलं सोडून एकीकडं बोलतंय ते तिकडं बोलतंय. त्याच्या बोडक्यात काय चाललंय कुणाला माहिती. आम्ही बापुढे बघा बरं आलं डोक्यात की देतो ठोकून दन्नकन. आमच्या महाविद्यालयाचे सगळे कलाकार, विद्यार्थी विद्यार्थिनी यांचा हा आनंदाचा दिवस. वर्षभर ते अभ्यासात, विविध कार्यक्रमात, विविध ॲक्टिव्हिटीमध्ये व्यस्त असतात आणि आजचा दिवस म्हणजे त्यांचा आनंदाचा जल्लोष करण्याचा, त्यांच्या मनामध्ये असलेल्या कलेच्या भावनाचा उद्रेक करण्याचा आणि कला दाखवण्याचा, समाजभूषण घडवण्याचा हा त्यांचा एक मानस असतो. अशा स्नेहसंबंध प्रसंगी सगळ्या विद्यार्थ्यांचे, सगळ्या वक्त्यांचे, येणाऱ्या श्रोत्यांचे मी महाविद्यालयाच्या वतीने कौतुक करतो आणि आमच्या कार्यक्रमाला दाद द्यावी अशी मी सगळ्यांकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संबोधतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.